हरि ओम. गंगा दशहरा उत्सव विशेष मालिकेअंतर्गत आपण जाणून घेत आहोत भारतातील काही सरोवरांची माहिती. आज आपण पाहूयात भृगु सरोवर. यालाच बिघ्रू सरोवर असं सुद्धा म्हटलं जातं. शब्दाच्या उच्चारणामध्ये फेरफार होत अशी नावं तयार होतात. हा त्या स्थानिक भाषेचा परिणाम असू शकतो. कारण भृगु हा संस्कृत शब्द आहे आणि बिघ्रू हा थोडासा उत्तर भारतीय हिंदी मिश्रित असा शब्द आहे. हे सरोवर हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यामध्ये मनाली जवळ समुद्र सपाटीपासून सुमारे 4300 मीटर उंचीवर आहे. नितांत सुंदर आणि पवित्र हिमनदी सरोवर असं ह्याचं वैशिष्ट्य आहे. आता या सरोवराला भृगु सरोवर असं नाव का पडलं तर त्याची पण एक पौराणिक कथा आहे. आपल्या सर्वांना ठाऊकच आहेत की भृगु नावाचे ऋषी होते आणि हे ऋषी या सरोवराच्या परिसरामध्ये तपाचरणासाठी अनेक वेळेला बसत असत आणि त्यांच्या वास्तव्यानेच हे स्थान पवित्र झालेलं आहे. त्यांच्या तपामुळे तिथल्या वातावरणामध्ये एक पवित्र ऊर्जा भरून राहिलेली आहे आणि ऊर्जा आपल्याला ठाऊकच आहे की ऊर्जेचा कधी नाश होत नाही. ती ऊर्जा कालही असते, आजही असते आणि उद्याही असणार आहे. फक्त त्या ऊर्जेचं रूपांतर होऊ शकतं, पण ऊर्जा ही ऊर्जाच राहते. त्यामुळेच भृगु ऋषींच्या तपाचरणामुळे हे स्थान अत्यंत पवित्र झालेलं आहे. अशी पण मान्यता आहे की या सरोवरामध्ये स्नान केल्यामुळे आपली पातकं नष्ट होतात. या भृगु ऋषींची एक पौराणिक कथा अशी आहे. आपल्या सर्वांना भगवान विष्णूंच्या शरीरावरच्या चिन्हांविषयी कथा माहिती आहे. त्यातलंच एक प्रमुख चिन्ह म्हणजे त्यांच्या छातीवर असं लाथ मारलेलं पावलाचं चिन्ह आहे. तर हे जे पावलाचं चिन्ह आहे हे भृगु ऋषींचं आहे. श्रीवत्स लांछन असं त्याचा उल्लेख केला जातो. त्याची एक आख्यायिका आहे. थोडक्यात सांगेन की एकदा भृगु ऋषी नारद मुनींना भेटायला गेले होते किंवा नारद मुनी भृगु ऋषींकडे आले होते. काहीतरी प्रत्येक घडामोडींच्या मागे नारद महर्षींचं कार्य हे महत्वाचं असतंच. तर त्याच पद्धतीनं थोडासा त्यांचा वार्तालाप झाल्यानंतर असा एक प्रश्न उपस्थित केला गेला की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही प्रमुख देवतांमधली सगळ्यात श्रेष्ठ देवता कोणती. तर त्यावर नारद मुनी म्हणाले की महर्षी म्हणजे भृगु ऋषी आपणच जाऊन प्रत्यक्ष अनुभवा की ह्या 3 देवतांमधली प्रधान सर्वश्रेष्ठ आणि अशी देवता कोणती. तर भृगु ऋषी पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे आले भेटायला आणि ब्रह्मदेवांनी त्यांचं आगत-स्वागत केलं. सगळं झालं, वार्तालाप झाला. परंतु ब्रह्मदेव खूप घाईत आहेत असं त्यांनी दाखवलं. सृष्टी निर्माण करायचं कार्य अखंड चालू होतं ना आणि मग त्यांनी थोड्याच वेळात त्यांचा निरोप घेतला. एकंदर भृगु ऋषींना ब्रह्मदेवाकडे काही ते त्यांना जे अपेक्षित श्रेष्ठत्व होतं ते काही मिळालं नाही. त्याच्यानंतर ते आले भगवान शंकरांकडे. भगवान शंकर अखंड रामनामामध्ये मग्न झालेले होते. किती वेळ तरी भृगु ऋषी त्यांचं तप म्हणजे ध्यान पूर्ण होईल आणि ते कोण बाहेर आलंय म्हणून चौकशी करतील, विचारपूस करतील म्हणून थांबले. परंतु भगवान शिवशंकरांचं रामनामाचा जे जप किंवा ते ध्यान काही पूर्ण झालं नाही आणि त्यांनी भृगु ऋषींची विचारपूस केली नाही. त्यामुळे भृगु ऋषी थोडेसे क्रोधित झाले की छे, हा असा पण देव काही श्रेष्ठ नाही असं म्हणून थोडेसे क्रोधित अवस्थेमध्येच ते भगवान विष्णूंना भेटायला आले. त्यावेळेला भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेषावर पहुडलेले होते आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चुरीत बसलेल्या होत्या. हे दृश्य पाहून आतापर्यंत 2 देवतांचा आलेला फारसा चांगला नाही अनुभव, कटू अनुभव. त्यामुळे भृगु ऋषी तावातावानी आले आणि त्यांनी वार्ता दिली होती की असं असं ऋषी भेटायला येत आहेत आणि आज जाऊन पाहतात तर काय वार्ता देऊन सुद्धा भगवान विष्णू
निद्राधीनच, त्यांनीही दखल घेतली नाही. आणि असं पाहून भृगु ऋषी थोडेसे जास्तच संतापले आणि त्वेषाने येऊन त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोरदार लाथ मारली. ही लाथ मारल्यानंतर लक्ष्मी माता खूप कोपित झाल्या आणि त्याच्याही पुढची कथेची आपल्याला मांडणी ठाऊकच आहे की लक्ष्मी माता काही काळासाठी भगवान विष्णूंचा त्याग करून दूर देशी निघून गेल्या होत्या. आणि कारण त्यांना हे समजलंच नाही की एक साधे ऋषी येतात काय आणि ते तुमच्यासारख्या श्रेष्ठ देवतेला लाथ मारतात आणि त्यावर तुम्ही क्रोधित होत नाही. कारण झालं असं की लाथ मारल्यानंतर भगवान विष्णूंच्या निद्रेचा भंग झाला आणि त्यांनी डोळे उघडून पाहतात तर समोर एक ऋषी उभे आहेत. भले ते क्रोधायमान असले तरी सुद्धा तत्काळ भगवान विष्णू उठले आणि त्यांनी त्या ऋषींच्या चरणावर डोकं टेकवलेलं आहे आणि ऋषींना अतिशय ममतेने प्रेमाने हाताला धरून आपल्या शेजारी आसनावर बसवलेलं आहे आणि वर त्यांची विचारपूस करतायत की हे महर्षी, इतक्या रागारागाने तुम्ही मला लाथ मारलीत, तुमच्या पायाला काही इजा तर नाही न झाली? हे ऐकल्यानंतर भृगु ऋषींचा सगळाच्या सगळा राग मावळला आणि त्यांनी असा निर्णय घेतला की या 3 देवतांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ देवता ही भगवान विष्णूच आहेत. आणि विष्णूंनी सुद्धा त्यांच्या छातीवर लाथ मारलेलं ते जे चिन्ह उमटलं ते तसंच जपून ठेवलेलं आहे. आजही भगवान विष्णूंची कुठलीही मूर्ती असली तरी अगदी तिरुपतीची बालाजीची मूर्ती असेल किंवा अन्य सुद्धा, तर त्या मूर्तीवर ही भृगु ऋषींच्या पायाची खूण व्यवस्थित कोरलेली असते. अशा प्रकारे ह्या भृगु ऋषींच्या पवित्र वास्तव्याने हे सरोवर भृगु सरोवर म्हणून पुढे प्रसिद्ध झालेलं आहे. आता अजून एक महत्वाचा भाग म्हणजे या सरोवराचं नैसर्गिक सौंदर्य. वर्षभरात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये हे सरोवर आपले रंग बदलतं. उन्हाळ्यात आणि वसंत ऋतूत या सरोवराचा परिसर हिरव्यागार कुरणांनी आणि विविध रंगाच्या फुलांनी बहरलेला दिसतो. हिवाळ्यात मात्र पूर्णपणे या सरोवराचं पाणी गोठून जातं आणि सगळीकडे बर्फच बर्फ नजरेला पडतो. तरी सुद्धा अतिशय विहंगम असं या सरोवराचं हे दृश्य आहे आणि अर्थातच पर्यटकांचं हे प्रमुख आकर्षण केंद्र आहे. भृगु लेक ट्रेक हा मनाली जवळचा सर्वात लोकप्रिय ट्रेक आहे. साहसी पर्यटकांसाठी हे ठिकाण तर स्वर्गासमान सुंदर असंच आहे. ट्रेकिंगची सुरुवात मनाली जवळच्या गुलाबा या गावापासून केली जाते. साधारण 6 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि याच गावाला वसिष्ठ असंही संबोधलं जातं. या भागामध्ये पर्यटनासाठी जाण्याचा उत्तम काळ म्हणजे मे ते सप्टेंबर हा आहे. कारण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथला एकूणच सगळा निसर्ग हा पर्यटनासाठी अत्यंत प्रतिकूल असतो. मे ते सप्टेंबर या काळामध्ये पर्यटकांना पाईन आणि देवदारच्या घनदाट जंगलातून चालण्याची एक अपूर्व संधी लाभते आणि त्याचबरोबर आजूबाजूचे जे सगळे पर्वत आहेत त्या पर्वतराजीचं विहंगम दृश्य नजरेत किती साठवून घ्यावं असा पर्यटकांना नक्कीच पेच पडतो. एकूण काय, संपूर्ण आपल्या ज्या एक सौंदर्याच्या कल्पना असतात त्या कल्पनांची पूर्तता म्हणजेच हे भृगु सरोवर आहे. हर गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी.